प्रमोद दगडूजी वाघमारे. माझे मुलं इथं ॲडमिशन होतं. कितवीपासून ॲडमिशन आहे तुमचं? माझं सेकंड क्लासपासून 2018पासून ॲडमिशन. बरं, आता काय काय काम होतं तुमचं इथं? तुम्ही 2-3 दिवस आले इथं. हां, इथं मला टी सी मिळण्याबाबत आलो होतो मी, पण जेव्हा आलो तेव्हा स्टॉपच नव्हता कोणी. तुम्ही शिक्षण अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली, तुम्हाला टी सीसाठी त्रास दिला जातोय, काय काय संपूर्ण आजही आलो होतो मी तिथं, पण इथं कोणीच नाही, स्टॉपमध्ये कोणीच नाही. म्हणजे रिसिव्ह करण्यासाठी कोणीच नव्हतं. एवढी मोठी शाळा आहे, द वर्ल्ड स्कूल आणि सीबीएसई पॅटर्न आहे, आणि इथं शिक्षकही नाही, शिक्षकही सुट्टीवर आणि मुख्याध्यापकही सुट्टीवर. इन्व्हर्टच घ्यायला तयार नाही कोणी. रिसिव्ह म्हणजे इन्व्हर्ट करायलाच कोणी तयार नाही. बरं, काय सांगणार तुम्ही? काय काय अडचण आहे तुमची? मला काय मुलाची टी सी लागत होती दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन. मागच्या वर्षी माझ्या मुलाचं वर्ष वाया गेलं. कशामुळे नाही वाया गेलं तुमच्या मुलाचं वर्ष? फीच्या कारणामुळे वाया हे गेलं. फी किती रुपये भरायला सांगितली होती? फी त्यांची एक 80-85 हजार रुपये होती माझी. बरं, काय म्हणणं होतं मुख्याध्यापकाचं फी संदर्भात? फीस नाही, मला टी सी सर्टिफिकेट आलं होतं, त्याच्यामध्ये मला फीस जमा करा. याच्या आधी तुम्ही मुलाचं जे शिक्षणात खंड पडला त्याचं कारण काय? त्याचं माझ्यावर आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती मागच्या वेळेस. पैशासाठी तगादा लावला होता. तकादा लावला होता. मग मुलांना तिथं ऑफिसमध्ये आणून बसवायचे, टी व्ही सुटायच्या वेळेस अर्धा तास अगोदर आतमध्ये ऑफिसमध्ये आणून बसवायचे. हो पुस्तक वगैरे घेतले होते का? हो, पुस्तक वगैरे घेतलेले. शाळेत बसू देत नव्हते. हो, बसू देत नव्हते. पण आता काय मागणी तुमची? शिक्षण अधिकाऱ्याकडे काय म्हणणं आहे तुमचं? काय मला टी सी आणि मला न्याय मिळावा माझ्या मुलाला. शिक्षण अधिकारी काय म्हणे? शिक्षण अधिकारी काय, त्यांनी रिसिव्ह करून घेतलेलं आहे माझं सगळं काही. मी जो अर्ज दिला त्यांच्याकडे त्यांनी रिसिव्ह करून घेतलेलं आहे माझं. काय नाव आपलं? माझं नाव प्रमोद दगडूजी वाघमारे. कुठं राहता? किल्ले आरक पंचकुवा. वाघमारे साहेबांचे जे 2 मुलं आहेत ते गेल्या दोन वर्षापासून 1 वर्ष त्यांचा हे झालं, पुरं वाया गेलेलं आहे शिक्षणामुळं. ते 1 वर्ष वाया जाऊन सगळे फक्त आर्थिक परिस्थिती असल्यामुळे ते फी भरू शकले नाही. तरी त्याचं आता हे होतं की आम्ही यांना अर्ज करता 1 महिना अगोदर, तरी पण ते म्हणे टी सी वारंवार न देण्याचं टाळाटाळ करून आले. आणि आता फक्त आम्ही पेपर इन्व्हर्ट करायसाठी गेलो, ते इन्व्हर्ट सुद्धा करून घेत नाही. ते म्हणजे शाळेवाले मागणी केली ती, जाणीवपूर्वक तुमचं ते इन्व्हर्ट करण्यास नकार देते. जाणीवपूर्वक करताय का? इन्व्हर्टच घेऊन इतकी मोठी शाळा आहे आणि तिथं इन्व्हर्ट करायला सुद्धा कोण नाही आहे. ही फार गंभीरतेची बाब आहे. म्हणजे मुलाचे प्रश्न, सुरक्षतेचा प्रश्न असू शकतो. सारामुळे म्हणजे ह्या वर्षी पण त्याचं असं आहे की माझे जे मित्र आहेत, साडू पण आहेत आणि वाघमारे साहेब यांचं ह्या वर्षी पण मुलाचं समजा वाया गेलं तर याचं एकदम मेंटली डिस्टर्ब टी सी न दिल्यामुळं त्यांचं मागचं वर्ष वाया गेलं आणि आताही वर्ष वाया चाललं, दुसरं वाया वर्ष वाया चाललं. चाललं. तरी याची दखल घेऊन सगळे लवकरात लवकर ह्या मार्गी लावा. ठीक.